तर मंडळी फक्त 1 चमचा आणि पोटाची चरबी ही लोण्यासारखी विरघळणार. अगदी बरोबर ऐकलं. फक्त 1 चमचा सकाळी अनाशापोटी तुम्हाला घ्यायचा आहे आणि अवघ्या 7 दिवसांमध्ये तुम्हाला दिसू लागणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक, तुमच्या बेली फॅट्समध्ये झालेला फरक. हो मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असा प्रभावी इन्ग्रेडियंट की जो तुमच्या घरामध्ये अवेलेबल आहे. पूर्वी देखील तो घेतला जात होता आणि म्हणूनच पूर्वी एवढं वजन वाढलेलं नव्हतं लोकांचं, बायकांची पोटं इतकी सुटलेली नव्हती. तोच इन्ग्रेडियंट आज मी तुम्हाला इकडे सांगणार आहे. मी तुम्हाला अवघ्या 1 महिन्याचं चॅलेंज देते. तुम्ही तुमचं वजन आज चेक करा, 30 दिवसानंतर चेक करा. जेव्हा तुम्ही 30 दिवस हा 1 चमचा सकाळी अनाशापोटी घ्याल आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तर मॅडम डाएट करायचा कंटाळा आलाय, डाएट करून देखील वजन कमी होत नाही, तर असं काहीतरी प्रभावी सांगा की ज्यामुळे माझं वजन नियंत्रणामध्ये राहील, सारखी जी खावखाव होते ती देखील होणार नाही. तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी जो प्रभावी उपाय घेऊन आलेली आहे की तो घेतल्यामुळे तुमची क्रेविंग देखील कंट्रोलमध्ये घेणार आहे. मी माझ्या कित्येक क्लायंट्सला जेव्हा पर्सनलाइज डाएट प्लॅन देते तेव्हा देखील मी त्यांना सांगत असते हा उपाय, आणि त्यामुळेच लवकरात लवकर त्यांचं वजन कमी व्हायला त्यांना मदत होत असते. तर मंडळी, तुम्हाला असं वाटत असेल की हे वाढलेलं वजन हा कॅलरीजचा प्रॉब्लेम आहे, तर अजिबात नाही. कित्येकदा आपण गोड खातो, मैदा खातो आणि त्यामुळे आपल्या शरीरातला साखर वाढली जाते, इन्शुलिन हा स्पाइक होत असतो, पोस्ट मिल स्पाइक होत असतो आणि म्हणूनच आपल्या शरीरामध्ये चरबी ही साठून राहत असते. पण मी तुम्हाला जे सांगणार आहे, 1 चमचा पिवळे दाणे की जे घेतल्यामुळे हे होणार नाही. तर म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मी कमी खातो पण तरी पण माझं वजन का वाढतंय, मी घरातलाच आहार घेतो तरी पण वजन काट्यावरचा तो काटा हलायचं काही नावच घेत नाही, डाएट करून देखील असं का होतंय. तर मंडळी, जेव्हा हा स्पाइक होत असतो, जेव्हा शुगर स्पाइक होत असते तेव्हा आपली बॉडी इन्शुलिन हार्मोन सोडत असते आणि मग जी काही आपण गोड पदार्थ खाल्लेले आहेत ते आपल्या शरीरामध्ये स्टोअर होत असतात, फॅटच्या रूपामध्ये स्टोअर होत असतात, कारण हा हार्मोन सोडला जातो आपल्या शरीरामधून. पण मंडळी, आता काहीही काळजी करू नका, कारण हे 1 चमचा पिवळे दाणे हे स्टोअर करून देणार नाही, तुमच्या शरीरामध्ये अनावश्यक चरबी साठवून देणार नाही. इतके प्रभावी आहेत आणि ते आपल्या स्वयंपाकघरामध्येच लपलेलं आहे. म्हणजेच आपलं वजन कमी करण्याचं गुपित हे आपल्या स्वयंपाकघरामध्येच लपलेलं आहे. फक्त ते काढायचं आहे आणि घ्यायचं आहे, ते देखील सकाळी उठल्या उठल्या अनाशापोटी. तर म्हणजे कित्येकदा इन्शुलिन स्पाइक हा याचे वेगळे रिझन्स देखील असू शकतात, म्हणजे थायरॉइड देखील असतं किंवा डायजेशनचे प्रॉब्लेम्स असतात काही काहींना, त्यामुळे देखील हे होत असतं आणि म्हणूनच आपल्या शरीरामध्ये चरबी ही साठून राहत असते. सो ही अनावश्यक चरबी साठणं बंद करणं गरजेचं असतं आणि ह्या उपाय ब्लोटिंग कमी करणार आहे, गॅसेसचे प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह होणार आहेत आणि पोटाची जी घेर असतो, पोटाच्या वरती जी चरबी साठलेली असते ती देखील कमी व्हायला मदत होणार आहे. आता तुम्ही म्हणाल की हे दाणे आहेत तरी काय, तर हे आहेत मेथीचे दाणे. हो मंडळी, हे खूपच प्रभावी आहेत आणि आता ते ट्रेंडिंगला देखील आहेत. तर मंडळी, मेथी दाण्यामध्ये आहे गॅलॅक्टोमॅन. हा एक सोल्युबल फायबर आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, रात्री 1 चमचा मेथी दाणे एक मोठा ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आणि सकाळी उठल्यावरती आपल्याला ते पाणी घ्यायचं आहे. जेव्हा आपण हे भिजत ठेवतो तेव्हा हा जो याच्यामध्ये फायबर असतो त्याचं एका जेलीच्या स्वरूपात, जेलीसारखं त्याचं रूप होत असतं. सो आपण काय करणार आहोत, हे पाणी गाळायचं आणि कोमट करून ते पाणी अगदी सकाळी उठल्या उठल्या अनाशापोटी आपण घेणार आहोत. एकदम नाही प्यायचं, तर सिप सिप करत तुम्ही हे पिणार आहात आणि त्यानंतर हे मेथी दाणे देखील तुम्ही खाणार आहात. याचा अजून एक उपाय मी तुम्हाला प्रभावी सांगते, पण ही होती आपली मॉर्निंग फॅट कटर ड्रिंक. यामुळे आपली शुगर कंट्रोल होणार आहे, दिवसभर जी काही खावखाव होत असते, क्रेविंग होत असते, ती देखील होणार नाही. इतके प्रभावी आहेत मेथी दाणे. तसेच मंडळी, ह्यामुळे ॲपेटाईट रेग्युलेशन होत असतं, म्हणजे आपण जो काही आहार घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला आपलं पोट भरल्यासारखं वाटत असतं. 3च टाईम जेवणं गरजेचं आहे, म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. हे कित्येकदा काय होतं, दुपारी जेवल्यानंतर देखील अर्ध्या पाऊण तासाने परत आपल्याला काहीतरी खावंसं वाटत असतं,
पण ते देखील होणार नाही जेव्हा आपण मेथी दाणे घ्यायला सुरुवात करू. फक्त 1 चमचा मेथी दाणे. बघा, वजन कमी करण्यासाठी आपल्याला काही महागड्या गोष्टी आणायची गरज नाहीये, कुठल्याही पावडर किंवा गोळ्या घेण्याची गरज नाहीये. तर वजन कमी करण्याचं गुपित हे आपल्या स्वयंपाकघरामध्येच लपलेलं आहे. तर मंडळी, ही होती आपली सकाळची मॉर्निंग फॅट कटर ड्रिंक. आता आपण काय करणार आहोत, हे मेथी दाणे ड्राय रोस्ट करणार आहोत. मस्तपैकी भाजायचे. थोडासा रंग बदलल्यानंतर आपण ते गार करायला ठेवायचे आणि मग त्याची आपण मिक्सरमधून पावडर बनवायची आणि ती पावडर एका काचेच्या जारमध्ये किंवा काचेच्या डब्यामध्ये तुम्ही ठेवून द्यायची आणि रात्री झोपायच्या 1 तास आधी किंवा 45 मिनिटं आधी कोमट पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये ही अर्धा चमचा पावडर तुम्ही टाकणार आहात आणि ते पाणी तुम्ही पिणार आहात रात्री झोपायच्या 45 मिनिट्स आधी. आणि रात्रीचं जेवण हे तुम्ही लवकर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे झोपायच्या 2 तास आधी तरी तुमचं रात्रीचं जेवण झालं पाहिजे. सो एक होती आपली मॉर्निंग फॅट कटर ड्रिंक आणि एक होती मेथी दाण्याची आपली नाईट फॅट कटर ड्रिंक. यामुळे दिवसभर तुम्ही जो काही आहार घेतलेला आहे तो पचायला मदत होणार आहे आणि पुढच्या दिवशी शरीरातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला मदत होणार आहे. शरीरामध्ये चरबी साठून राहणार नाही. तर मंडळी, कित्येकदा काय होत असतं की आपण सकाळीच फक्त मेथी दाण्याचं पाणी पित असतो, पण तुम्ही फक्त 2 टाइम आता ते घेऊन बघा. मॉर्निंग फॅट कटर ड्रिंक देखील घेऊन बघा, जसे मी तुम्हाला सांगितले आहे, दाणे भिजवून आणि त्यानंतर ते पाणी पिल्यानंतर तुम्ही चावून चावून ते दाणे देखील खाऊ शकता, कारण ते मऊ झालेले असतात. सो आधी गाळून तुम्ही ते पाणी गरम करून घ्यायचं आणि ते प्यायचं आणि रात्री ही पावडर घ्यायची. 2 टाइम घेतल्यामुळेच तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार आहे, पोट साफ होणार आहे, शरीरातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला मदत होणार आहे, गॅसेसचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, ब्लोटिंग देखील जे होत आहे ते देखील यामुळे सॉल्व्ह होणार आहे. बघा, इतके जर उपाय, इतके जर त्याचा वापर आपल्याला होणार आहे चांगला, तर एकदा याला चान्स द्यायला काहीच हरकत नाही. तर मंडळी, तुम्ही जर हे घेऊन बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे 1 महिना घेऊन बघणार आहे. आणि मंडळी, आता तुम्ही म्हणाल की आता मी ही फॅट कटर ड्रिंक घेतोय तर मग मी गोड खाऊ का किंवा काजू कतली किंवा मैद्याचे पदार्थ खाऊ का, मग वजन कमी होणार आहे का? नाही. फक्त स्वतःला 30 दिवस देऊन बघा. घरातलाच आहार घ्या, योग्य त्या वेळेवर, योग्य त्या क्वांटिटीने आणि सोबत 2 वेळा हे मेथी दाण्याचं पाणी घ्या. मग बघा तुमची चरबी कशी लोण्यासारखी वितळेल आणि तुमच्या आहारातून 3 पांढरे पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करा. एक म्हणजे साखर, साखरेचे पदार्थ, गोड पदार्थ. दुसरं म्हणजे मैदा. मैदा म्हणजे एक पांढरं विष आहे. मैद्याचे पदार्थ देखील आहारामधून वर्ज्य करा. आणि तिसरं म्हणजे आहारामध्ये मिठाचा वापर हा कमी करा. मग बघा, तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजनच कमी होत नाहीये, त्यांच्यासोबत देखील ही आपली फॅट कटर ड्रिंक नक्की शेअर करा. तर मंडळी, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. आणि मंडळी, यासोबतच जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल की सकाळी काय आहार घ्यायचा, दुपारी काय घ्यायचा, रात्री काय घ्यायचा, तर त्यावर देखील अगदी घरगुती आहार, त्यावर देखील डाएट प्लॅनचे व्हिडिओज मी बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मंडळी, वजन कमी करणं हे अवघड नाही. गरज आहे ते म्हणजे सातत्याची. कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे, सकारात्मक राहणं महत्त्वाचं आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे की हो, मी माझं वजन कमी करू शकतो. तुम्ही 2 दिवस एखादा डाएट प्लॅन फॉलो केला आणि मग सोडून दिला, 7 दिवस एखादी वेट लॉस ड्रिंक घेतली आणि मग सोडून दिली, मग वजन कमी होणार आहे का? जर वजन वाढायला इतके दिवस लागले तर वजन कमी व्हायला तुम्ही थोडे दिवस नाही देऊ शकत, तर नक्कीच देऊ शकता. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.